नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर बार्टी, TRT, महाज्योती, सारथी आणि RT या पाचही संस्थांमध्ये जर तुमची निवड झाली असेल विद्यार्थी मित्रांनो आणि वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही असाल तर सर्वात आधी तुमचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की इथून पुढची प्रोसेस काय राहणार। तर जेही विद्यार्थी सिलेक्शन यादीत आणि वेटिंग लिस्टमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांच्यासाठी सेमच प्रोसेस आता राहणार आहे। आता तुमच्यासोबत विद्यार्थी मित्रांनो एक लिंक येईल, ठीक आहे, आपापल्या संस्थांच्या नोटीस बोर्डवर ती लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळून जाईल। आणि ज्याही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, ते कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा। आणि या ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल, टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा मिळून जाईल। फक्त ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तेच विद्यार्थी जॉईन करा, कारण त्यांना इथून पुढे त्या ग्रुपमध्ये अपडेट मिळणार आहे। तर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर, निवडलेली संस्थाच प्रशिक्षणासाठी मिळेल का? तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातले जेवढे अकॅडमींना बार्टीचं टेंडर मिळालेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला अकॅडमी प्रेफरन्स द्यावा लागतो, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल 1 नंबरवर तुम्ही A अकॅडमी दिली, 2 नंबरवर दुसरी अकॅडमी, 3 नंबरवर तिसरी अकॅडमी, तर त्या संस्था विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रेफरन्सनुसार तुमच्या अलॉट होणार आहे। ओके, त्यानंतर DV कुठे होतील? DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होतील? तर तुमचा विद्यार्थी मित्रांनो संस्थेतच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। म्हणजे ज्या अकॅडमी तुम्हाला अलॉट झालेली आहे त्या अकॅडमीमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं आहे। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंटच्या रिलेटेड TRT आहे विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ते कंपल्सरी करण्यात आलेली आहे। आणि 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे पाचही संस्थातील विद्यार्थ्यांना, ठीक आहे। तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट नक्की काढून घ्या। आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुमचं स्टायपंड जमा होणार आहे, तुमचं बँक अकाउंट। तर बार्टीने क्लिअरली मेन्शन केलं होतं विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रीयकृत बँकेचं जे आहे ते तुमचं पासबुक असायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, खास करून जर तुम्ही SBI बँकेचं जर अकाउंट काढला असेल तर विद्यार्थी मित्रांनो ते जी DBT आहे तुमची ती वेळेत तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल। आणि राष्ट्रीयकृत बँक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट पेमेंट बँक सोडून, कॉपरेटिव्ह बँक सोडून, ठीक आहे, नॅशनलाइज बँकेचं तुम्ही बँक अकाउंट काढा। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमची KYC असायला पाहिजे, ठीक आहे, तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पैशाबाबत कोणतीही अडचण यायला नको। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पोस्टाचे अकाउंट चालन का, कॉपरेटिव्ह बँकेचे अकाउंट चालन काय? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीयकृत बँकेचेच अकाउंट तुम्ही काढा। अजूनही कोणते डाऊट्स असले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करून घेईन, ठीक आहे। आणि सिलेक्शन लिस्टमध्ये, वेटिंग लिस्टमध्ये नाव असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना म्हणजे तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो। आणि पुढील सर्व अपडेट तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरच पाहायला मिळून जाईल, ठीक आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।